अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरांत एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिधली बहु सालदाने याचक धने तृप्ते केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा एशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गांठुनी चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊनी याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हांते द्रव्येण सर्वे वशाहा चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु।